उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला 13 दिवस उलटल्यानंतर आता या प्रकरणाला एक नवीन आणि गंभीर स्वरूपाचं वळण मिळालेलं आहे। त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत घातपाताची शक्यता सूचित केली आहे। रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन नक्की ऐनवेळी बदलला की कुणी बदलवला याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। सुरक्षेबाबत दादा किती सतर्क होते याचा खुलासा करताना त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून दादांनी प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणं देखील सोडलं होतं। इतकंच नाही तर प्रवास करत असताना खात्रीच्याच व्यक्तीचं हेलिकॉप्टर वापरा असा सल्ला देखील दादांना दिला होता आणि दादांनी तोच सल्ला मला दिला होता अशी आठवण रोहित पवारांनी भाऊक होत सांगितली। बरं, आता तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवत रोहित पवारांनी थेट यंत्रणेवर हल्ला चढवलाय। विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टम बंद का होती? विमान कमी उंचीवरून उडत असताना EGPWSचा इशारा का मिळाला नाही असे टोलेवाजा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। कंपनीच्या मेंटेनन्स क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी क्लिअरर क्वालिटी आणि मेंटेनन्स इंजिनियरवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितलाय, त्यावर एक नजर टाकूया। तर रोहित पवारांनी सांगितलेला घटनाक्रम नेमका काय आहे? 7:02 ऑल क्रू रिपोर्टेड ॲट एअरपोर्ट। सगळे क्रू मेंबर्स यांनी रिपोर्टिंग केलेलं होतं एअरपोर्टला। 7:03 कॅप्टन चेक्ड बारामती एअरपोर्ट व्हिजिबिलिटी। 7:10 ऑल ओके हे संभाषण। 7:17 विदीप जाधव विमानतळावर पोहोचले। 7:50 दादा विमानतळावर पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात। 8:10 टेक ऑफ करण्यात आलं। 8:22 विमान लोणावळ्याजवळ पोहोचलं। वेळ 8:23 विमान पुण्याजवळ आलं। 8:30 म्हणजे 8:30 वाजता विमान यवत जवळ पोहोचलं। त्यानंतर 8:30 वाजता विमान सुपेजवळ गेलं। 8:43 ते 8:45 दरम्यान अपघाताची वेळ नोंदवली गेली। 9 वाजता दादा गंभीर जखमी अशा बातम्या आल्या। 9:45 दादांचं निधन झाल्याच्या बातम्या। संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा। दरम्यान रोहित पवारांनी उपस्थित केलेले काही प्रश्न देखील पाहूयात। पहिला प्रश्न उपस्थित करतात विमानात काय बिघाड झाला होता? मेकॅनिकल फेल्युअर झालं असेल का? दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आलेलं नव्हतं का? चेक करणारे कर्मचारी कोण होते? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? विमानाचा उड्डाण क्षमतेसंदर्भातील रिपोर्ट म्हणजेच एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे? मग विमानाचा रूटीन मेंटेनन्स झालेला नव्हता का? कुणी केलेला होता? हँगर सीसीटीव्ही या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। विमानाचं हेवी मेंटेनन्स कधी झालेलं होतं त्याचा रिपोर्ट कुठे असा सवालही रोहित पवारांनी आज उपस्थित केला। तर अजित पवारांचे जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्या VSR कंपनीबाबतही रोहित पवारांनी काही दावे केलेले आहेत। त्या दाव्यांवर एक नजर टाकूया। तर दादांच्या विमानानं दुसरा गो अराउंड का घेतला नाही? कंपनीनं पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिलेले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणं हे महत्त्वाचं आहे का? तर दुसऱ्या विमानतळाचा पर्याय होता पण तो पर्याय का घेतला गेला नाही?
दुसऱ्या विमानतळावर विमान लँड केलं असतं तर भाडं बुडालं असतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे बुक केलेलं 10 लाख रुपयांचं भाडं बुडालं असतं, म्हणून इथे विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला का, असा संतप्त सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. मुबलक दृश्यमानता नसतानाही विमान का उतरवलं गेलं? आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी एव्हिएशन एक्सपर्ट कॅप्टन निलेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेशजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. आज ज्या प्रकारचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे विमानाचा मेंटेनन्स, विमान कंपनी, विमानाच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय, रस्त्यावरचा अचानक कॅन्सल झालेला प्लॅन, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र थेट मी त्या CCTVकडे आपल्याला घेऊन जाईल ज्या CCTVमध्ये हे विमान उतरत असताना त्या ठिकाणी तिरपं झालेलं होतं आणि तिरपं झालेलं विमान थेटपणे कोसळलं आणि ही दुर्घटना घडलेली होती. कॅप्टन निलेश, या दुर्घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांचा संदर्भ या अपघाताशी जोडता येऊ शकतो का? कारण त्यांनी एक पुतळा म्हणून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या प्रश्नांची आता शहानिशा आणि चौकशी होणं गरजेचं आहे. निलेशजी. नक्कीच मी रोहित पवारजींचं दुपारचं प्रेस कॉन्फरन्स मी लाईव्ह बघितली. त्याच्यामध्ये साहजिक जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उकल होणं हे मात्र नक्की आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं ते अतिशय अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे मला सुद्धा विशेष वाटलं की इतका मोठा अभ्यास रोहितजी यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न त्यांनी खरंच विचारलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये त्यांनी का प्रश्न विचारले आहेत याचं कारण, आणि मी पण तेच सांगतोय, कारण रोहित दादा पण तिथं उपस्थित नव्हते आणि मी पण तिथं उपस्थित नव्हतो. त्याच्यामुळे विमानाच्या आतमध्ये काय संभाषण झालेलं आहे, विमानामध्ये काय तांत्रिक अडचण आहे, हे खरंच जोपर्यंत त्याची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कोणालाही हे सांगता येणार नाही, जरी कोणी कितीही स्वतःला एक्सपर्ट म्हणत असेल तरीही. ज्या प्रकारे तुम्ही एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मला हे विचारायचं आहे की इंधन वाचवण्याचा प्रयत्न झाला का? दुसरा पर्याय होता ज्या ठिकाणी हे विमान लँड करता आलं असतं, त्याचा निर्णय घेण्यात आला नाही का? एकंदरीत घेतलेल्या निर्णय प्रक्रियेवरती उपस्थित झालेली शंका, ज्यावेळेला कॉकपिटमध्ये वैमानिक असतो त्यावेळेला नेमकं काय काय घडत असतं, कोण डिसिजन घेत असतं, मशिनरीज व्यवस्थित काम करताय का, आपल्याला व्हिजिबिलिटी आहे का, या सगळ्या गोष्टी कॉकपिटमध्ये नेमक्या काय संवादाच्या माध्यमातून ऐकायला किंवा पाहायला मिळत असतात, मला तो अनुभव आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे. कॅप्टन. नक्कीच. आता बेसिकली ज्यावेळेस विमान टेक ऑफ घेतं किंवा लँड करतं त्या दोन्ही वेळेस विमानाला त्याच्या पार्किंग मधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्यावी लागते. याचं कारण तिथं जे काही चाललेलं असतं त्या सगळं एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या हातात असतं, किंवा त्याला ते माहिती असतं कोणतं विमान वरून लँड करत आहे, कोणतं विमान वर टेक ऑफ करणार आहे, कोणतं विमान टॅक्सीवेवर आहे. टॅक्सीवे म्हणजे विमान रनवे पर्यंत जाण्यासाठी जो रस्ता वापरला जातो त्याला टॅक्सीवे असं म्हटलं जातं. तर कुठलं विमान टॅक्सीवेवर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघून त्या वैमानिकांना त्यांना सूचना द्याव्या लागतात. मग तिकडून आता मुंबई एअरपोर्टवरून काय झालं हे पण खरंच सांगता येणार नाही, आणि त्याच्यानंतर विमानाला टेक ऑफ दिलं गेलं तर तिथली विजिबिलिटी तर मला खरंच माहित नव्हती. पण मात्र मागच्या जे तर मी लाईव्ह घेतलं होतं मागच्या याच्यामध्ये माझं, तर त्याच्यामध्ये मी तेव्हा सांगितलं होतं की बारामतीची विजिबिलिटी ही 4000 मीटरची होती. तर बेसिकली ही 5000 असणं खूप योग्य आहे, पण 4000 ही काही वाईट नव्हती हे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही ठाम आहे. परंतु हे त्यांनी सांगितलं असेल 4000 आहे हे मला माहित नाही, पण समजा रोहित दादा जर म्हणतात विजिबिलिटी कमी होती आणि ती जर खूपच कमी असेल तर ते रिस्क आहे, ते मला खरंच माहित नाही. पण मागच्या वेळेस तुम्ही मला स्क्रीन पाठवली त्याच्यामध्ये तिथे लिहिलेलं होतं की 4000 विजिबिलिटी होती. तर मी त्याच्यावर मी म्हटलं होतं की येस तुम्ही लँड करू शकता. पण आता ते मला माहित नाही नंतर ते आकडे बदलले आहेत का काय आहेत, मला त्याच्याशी काही माहित नाही. पण मात्र आणि त्यातल्या तांत्रिक अडचण असेल किंवा प्रेशरमध्ये किंवा आणखीन विजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला गो अराउंड 100% करता आलं असतं. मी तेव्हा पण तेच सांगितलं होतं, त्याला एक वेळा नाही तो 5-10 वेळा पण गो अराउंड करू शकतो, त्याला काहीही अडचण नाही. शिवाय तुम्ही मागच्या वेळेस मला अल्टरनेट एअरपोर्टचा हे विचारला होता, तर या अल्टरनेट एअरपोर्टवर पुण्यासारखं एअरपोर्ट होतं, जवळ कराड सारखं एअरपोर्ट होतं, त्याच्या पुढे जाऊन कोल्हापूर सारखं एअरपोर्ट होतं, इकडे थोडं लांब जाऊन औरंगाबाद सर समजा काही हे नसेल. आणि पण मात्र एक गोष्ट जी आहे की इंधन वाचवणं
हा काही पर्यायचं मला हे असू शकत नाही. बर. कारण इंधन त्याच्यामध्ये होतं आणि जसं रोहित दादांनी त्याच्यात सांगितलं की त्याच्यामध्ये विमानामध्ये हे होतं, इंधनाच्या टाक्या ठेवलेल्या होत्या. बऱ्याच वेळेस काही विमानतळांवर पर्टिक्युलर विमानाला लागणारं म्हणजे कुठे 100 एल विमान हे लागतं, विमानाला 100 एल नावाचं फ्युएल लागतं, कोणाला एव्हगॅस लागतो. तर बर. तो प्रत्येक विमानतळावर अवेलेबल होईल. हं. त्यासाठी मग या विमान कंपन्यांना आपली एक सेपरेट गाडी तिकडे आधी पाठवावी लागते, टँकर छोटा, जो हं. तो विमान रिफ्युल करेल. मग हे टाळण्यासाठी जर त्यांनी ते केलं असेल तर ते 100% चुकीचं आहे. अशा प्रकारे विमानामध्ये तुम्ही हं. म्हणजे तुम्ही फ्युएल टँक जे आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विमानामध्ये जर तुम्ही ते फ्युएल ठेवणार असाल तर ते काही होऊ शकतं. तसं जर असेल तर ते मात्र चुकीचं आहे. तसं बर. ठेवणं हे नाहीये. आणि जर तिथं एअरपोर्टवर उतरण्यासाठी व्हिजिबिलिटी कमी असेल, आता मी मागच्या वेळेस मी पण सांगितलं की जर 4,000 असेल तर इट्स ओके. पण हे आकडे कुठून आलेत मला माहित नाही. बर. बरं कॅप्टन पण निलेश, त्याच्यापेक्षा मात्र कमी असेल तर हां, मग शेवटच्या 1 मिनिटावरती प्रश्न बोला. उपस्थित करण्यात आला रोहित पवारांकडून. तो म्हणजे शेवटच्या 1 मिनिटांची माहिती आमच्यापासून लपवण्यात आलेली आहे. बरं, एखाद्या विमानाचा अपघात झाल्यानंतर हा घात आहे, अपघात आहे, शेवटचं कॉन्व्हर्सेशन काय असतं? इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना किंवा त्यात तर आता दादांनी प्राणही गमावलेले, त्यांच्याबरोबर असलेले कलिग्स जे आहेत त्यांना देखील प्राण गमवावे लागलेले होते. मग निलेशजी, घात की अपघात याचा निर्णय कुठल्या सर्कमस्टान्सेसवरती घेता येणं शक्य होऊ शकेल? सत्यता नाही. कशी काय समोर येईल? एकतर मला ते काही सांगता येणार नाही आणि त्याच्यामध्ये मला जायचं पण नाही. घात का अपघात जे आहे ते हं. खूप मोठं प्रकरण आहे. हं. एवढ्या याच्यावर माझा स्टडी नाहीये. मी तांत्रिक बाबींवर मी बोलू शकतो. बर. तांत्रिक बाबींमध्ये समजा हे विमान पडलं असेल, मी फार तर फार त्यांनी गो अराउंड करायला पाहिजे होतं. जर हे नसेल तर त्याच्यामध्ये एवढं मात्र नक्की आहे की फ्युएल वाचवण्याचा पायलटचा प्रयत्न नसेल. मला काही विमान कंपनीची बाजू घ्यायची नाहीये. पण फ्युएलसाठी कोणी जीव स्वतःचा आणि एवढ्या मोठ्या नेत्याचा कोणी गमावणार नाहीये. तर तो कुठलाही प्रश्न याच्यामध्ये नसावा. हं. हं. पण म्हणजे तांत्रिक बाजू असेल तर म्हणून मग त्यांनी फोर्स लँडिंग करा. म्हणजे आता आता गो अराउंड करून आणखीन जास्त हानी होण्यापेक्षा आपण लँड करावं असं त्यांचा विचार असू शकतो. नक्कीच धन्यवाद कॅप्टन निलेश गायकवाड, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि तांत्रिक अडचणी काय आल्या असतील किंवा ज्या टर्म्स अँड ह्या आम्ही ऐकल्या की ज्यावेळेला विमान उड्डाण करत असतं त्यावेळेला काय तांत्रिक बाबी घडू शकतात किंवा काय त्याच्यात बिघाड येऊ शकतात, या संदर्भामध्ये तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवारांनी अजित पवारांबाबत घातपाताचा संशय व्यक्त केलाय. त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे देखील पाहूयात. दादांचा दौरा बदलणं, विमानाची वेळ बदलणं, पायलट देखील बदलणं, केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल एटीसी ट्रान्सक्रिप्ट मधील वेळेची विसंगती, फ्लाइट रडारचा 1 मिनिट आधीचा डेटा बंद पडणं, दृश्यमानता कमी असतानाही विमान लँड करणं, रनवे 11 वर विमान उतरवण्याचा केलेला आग्रह, आधीच विमान कमी उंचीवर आणलं जाणं, शेवटची काही मिनिटं पायलटनं एकही शब्द न बोलणं. बरं, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या अपघातानंतर शरद पवारांनी घातपात नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशनद्वारे अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. पाहूयात. हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. का तर हे पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो,
बरं, ज्या वेळेला हा सगळा विमान अपघात घडला तिथून ते 13 दिवस नेमकं काय घडलं याचा अगदी थोडक्यात आढावा घेण्याचा आणि त्यानंतर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका नेमक्या काय आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती सध्या चर्चा आवश्यक आहे, हे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे अगदी काही क्षणामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत आपलं. पहिला महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की ज्यावेळेला रोहित पवारांनी सगळं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, त्यांनी पत्रकार परिषदही घेतलेली आहे, मात्र तांत्रिक षडयंत्र की इंजिन जाणून बुजून बंद करण्याचा हा कट होता, ही शंका रोहित पवारांना का उपस्थित करावीशी वाटते? हे बघा, जसा अजितदादा पवार यांचा अपघात झाला किंवा घात झाला त्या दिवसापासून 28 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड शंका कुशंका वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहेत. प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला विचारतोय की खरी काय भानगड आहे. आज रोहितदादा पवार यांनी एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून आणि पक्षातलाही एक नेता म्हणून जी काही भूमिका पत्रकारांच्या समोर अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही भावनिक मुद्दे नाही आहेत. रोहितदादा पवार यांनी ज्या फॅक्ट्स उपस्थित केलेल्या आहेत त्या फॅक्ट्सला कोणी नाकारू शकत नाही, अशा पद्धतीचे त्या फॅक्ट्स आहेत. आणि त्या फॅक्ट्सवर जर त्याला उत्तरं मिळणार नसतील तर मात्र निश्चितपणे हे दडपलं जाईल की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. याची सखोल न्यायालयाच्या पातळीवरून चौकशी झाली पाहिजे. कारण त्या ज्या फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स कुणीही नाकारणं म्हणजे ते त्या घटनेवर निश्चितपणे संशय वाढवणारी गोष्ट ठरेल. आजपर्यंत जे काही 8-10 दिवस बोललं जातंय या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ह्या फॅक्ट्स ज्या मांडलेल्या आहेत रोहितदादा पवार यांनी, त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि याच्यातनं संशयाला निश्चितच जागा मिळते. सर्व यंत्रणा त्याच्यामधल्या संशयाच्या त्याच्यामध्ये घेऱ्यात येत आहेत. मला असं वाटतं याची चौकशी होईल की नाही शंका आहे, परंतु न्यायालयाच्या पातळीवरून जर सरकारने खरंच मनावर घेतलं तर मला असं वाटतं सत्य बाहेर यायला मदत होईल आणि ते सत्य बाहेर आलं पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. बरं, नक्कीच विकासजी, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. अगदी काही क्षणांपूर्वी आम्ही 2 प्रतिक्रिया दाखवलेल्या होत्या. शरदचंद्र पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारे हा घातपात नाही. दुसरीकडे रोहित पवार, जे एकाच कुटुंबातल्या 2 पवारांच्या या प्रतिक्रिया, यातली विसंगती का, म्हणजे त्या दिवशी दिलेली प्रतिक्रिया आणि आज रोहित पवारांना वाटतंय की हा घातपात आहे आणि हा कसा घडला, काय घडला याची चौकशी व्हावी. 2 वेगवेगळे स्टेटमेंट्स का? विकास, मुळामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं ते त्या घटनेच्या नंतर एक 3 तासानंतर केलेलं आहे. 3 तासामध्ये कुठलेही इनपुट शरद पवार साहेबांना येणं शक्य नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेस अशाच पद्धतीने ज्या वेळेस शंका घेतल्या गेल्या आणि प्रश्न उपस्थित केले गेले त्याच्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गोंधळ राडा झालेला होता. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे अजितदादा पवार हे विद्यमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, एक महत्वाचे नेते होते, मास लीडर होते आणि त्यांच्या अंत्यविधीमध्ये कुठेतरी असं शंका उपस्थित करून काहीतरी राडा झाला असता किंवा काही शांतता भंग झाला असता तर मात्र त्या जे काही अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी गालबोट लागलं असतं. हेही त्याच्या मागची भूमिका आहे. आदरणीय पवार साहेबांनी व्यक्त केलेली भूमिका ती पहिल्या 3 तासातली आहे. शरद पवार साहेबांना जर तुम्ही कदाचित आणखी 2 दिवसांनी विचारलं, पवार साहेब कदाचित वेगळं स्टेटमेंट देऊ शकतात. बरं, ठीक आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला, जो आज अधोरेखित केलेला आहे, तो म्हणजे ज्या सरकारी फाईलमुळे अजितदादांना रस्त्यानं प्रवास टाळावा लागला, त्या विदर्भाच्या फाईलवरती शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. राजकीय षडयंत्राकडे हा सगळा इशारा आहे का? निश्चितपणे पवार साहेबांनी किंवा रोहित दादांनी ज्या काही भूमिका व्यक्त केल्या त्याच्या पुढे जाऊन आज रोहित पवारांनी जे काही फॅक्ट्स उपस्थित केल्यात त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्या अशा मोगम स्वरूपाच्या नाही आहेत. रोहितदादा पवार यांच्याबरोबर आम्ही मागच्या 3 दिवसापूर्वी सुद्धा या विषयावर सविस्तर चर्चा केल्या होत्या. अनेक इनपुट्स त्यांच्याकडे आलेले होते आणि अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या, भारतीय जनता पार्टीवर जे जे आरोप केले होते ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्याकडे अनेक डॉक्युमेंट्स त्या संदर्भातले असावेत आणि हे कदाचित फार महत्वाची भूमिका त्याच्यामधली ठरत असावी की अजितदादांच्याकडे कुठल्या फायली होत्या आणि त्याच्यामुळे कोणाला धोका होणार होता हेही समोर यायला हवं. कदाचित हे सगळं दडपलं जाईल की काय अशी शंका आहे. कारण अजितदादांच्या डोक्यात काय होतं, त्यांच्या फायली कुठल्या होत्या, काय विषय होते, आता ते आपल्याला कळणं महत्वाचं ठरणार आहे.
नक्कीच धन्यवाद विकासजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर अशी चर्चा केली. त्यासाठी भाजपचे मुख्य सहप्रवक्ते यावेळेला आपल्यासोबत अजितजी चव्हाण जोडले गेलेत. अजितजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. बरं, विमानाच्या मेंटेनन्सचा रिपोर्ट सर्वसामान्यांना का दिला जात नाही अशी शंका आज रोहित पवारांनी उपस्थित केलेली आहे. रोहित पवारांनी या संदर्भातलं सविस्तर असं प्रेझेंटेशन, त्यानंतर झालेली पत्रकार परिषद आणि विमान कंपनी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एक जबाबदार सरकार म्हणून आता सरकारची भूमिका काय असायला हवी? नाही, सरकारची भूमिका अशीच आहे की या विषयामध्ये कुणीही काहीही शंका व्यक्त केली विषयाची तर तिचं निरसन झालंच पाहिजे. मी अगदी सामान्य कार्यकर्ते आणि पवार कुटुंबीय या सगळ्यांनाच माननीय अजितदादांच्या निधनामुळे धक्का बसलेला. आपण ही घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये जर टीव्ही चॅनल्सवरचे लाईव्ह बघितले, मला वाटतं मी आपल्याही कार्यक्रमामध्ये ते बोललेलो आहे त्याच दिवशी, ही जी विमान कंपनी आहे या विमान कंपनीवरती माझा सुद्धा व्यक्तिगत अत्यंत रोष आहे. त्याचं कारण असं की या विमान कंपनीच्या विमानांचे किरकोळ अपघात, इतर सगळ्या गोष्टी, त्यांनी न पाळलेले नियम, या सगळ्या गोष्टींचा पूर्व इतिहास फारसा चांगला आहे असं नाही हे अवघ्या काही तासामध्ये संशोधन केल्यानंतर लक्षात आलं. काय नेमकं असं घडलं की हा अपघात झाला याची याच्या शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. अनेकांनी सांगितलं की अनेक विमान एक्सपर्ट्सनी सांगितलं की ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे प्रथमदर्शनी घातपात वाटत नाही. परंतु रोहित पवार हे अजित पवारांच्या कुटुंबापैकी एक होते. दादांच्या निधनाचं दुःख सगळ्यांनाच विचारले. त्यामुळे यात जो कोणी काही प्रश्न उपस्थित करत असेल ना, निश्चितपणे, आणि आपण सीआयडीची चौकशी, डीजीसीएची चौकशी माननीय देवेंद्रजींनी अगदी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं होतं. एकतर विमानाच्या क्षेत्रामधल्या अनेक तज्ञांशी बोलल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अगदी किरकोळातला किरकोळ म्हणजे पंखा कुठे घासला शेजारच्या विमानाला, त्याही विमानाचा अत्यंत तपशीलवार त्या घटनेची चौकशी केली जाते. ती चौकशी त्रयस्थ व्यक्तींच्या मार्फत केली जाते, विमान क्षेत्रामधल्या अतिशय अनुभवी लोकांच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळं जे काय या विषयामध्ये तर महाराष्ट्राच्या लाडक्या दादांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्याबरोबर सगळे लोक मरण पावले. त्यामुळं यात कुठेच शंका नाही, किंतु नाही, परंतु नाही. या माध्यमातून ज्या कुठल्या मंडळींना राजकारण करायचं असेल त्यांनी ते निश्चितपणे करावं. आदरणीय दादांचा मृत्यू ही इतकी दुःखद घटना आहे की या विषयामध्ये कुठेही राजकीय टीका टिप्पणी करावी असं आम्हाला वाटत नाही. आमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे आपण स्टेटमेंट्स काढून पहा. आम्ही पहिल्या दिवसापासून आदरणीय अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहोत. त्यामुळे कुणाच्या मनात काही शंका असेल तर तिचं निरसन 100% झालं पाहिजे. या कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. आदरणीय वहिनी सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्या स्वतः सरकारच्या चालकांपैकी एक आहेत, सरकारच्या प्रमुख 3 व्यक्तींपैकी एक. त्यामुळं मला बिलकुल असं वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीत, आणि हा विमान अपघात इतकी मोठी गोष्ट आहे, ही जागतिक पातळीवरची घटना आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि इतके लोकप्रिय नेते अजितदादा पवारांचं निधन ही काही साधी गोष्ट नाही ना. आणि याच्यामध्ये जर कुठं काही घातपात असला तर तो असा कोणाला दाबून टाकता येणार नाही. दुसरा विषय राहिला याच्यामध्ये की सर्व ज्या यंत्रणांच्या मार्फत चौकशी सुरू आहे त्याच्यामधून अतिशय सखोल चौकशी होईल. बऱ्याच लोकांनी अगदी किरकोळ मागण्या केल्या की इथलं फुटेज द्या, तिथलं फुटेज द्या, सीसीटीव्हीचं फुटेज, ते जातील तेव्हाचं फुटेज कुठे गेलं. अरे बाबा, अशा किरकोळ गोष्टी काय होणार नाही. याच्यामध्ये सीआयडी चौकशी महाराष्ट्र शासन करताय, याच्यामध्ये केंद्राच्या एजन्सी चौकशी करतायत, याच्यामध्ये या संपूर्ण विमान विषयक नियामक अत्यशय अधिकार असणाऱ्या डीजीसीए कडून या सगळ्या विषयाची सखोल चौकशी होणार आहे. बरोबर आहे. मात्र त्यामुळे विशालजी, मला असं वाटतं की याच्या आडून मात्र कोणी राजकारण करत असेल ना तर ते काही बरोबर आहे. आता राजकारणाचा विषय अजितजी तुम्ही काढलेलाच आहे, तर मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या बाबतीत आलेल्या अनेक तक्रारी, त्यावरती तुम्ही स्वतः देखील नाराजी व्यक्त करताना दिसतायत, कारण तो पाढा तुम्ही पाहिलेला असेल, किती तक्रारी आलेल्या आहेत. मात्र एक गोष्ट रोहित पवारांच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेतली महत्त्वपूर्ण, ती म्हणजे एका फाईलसाठी त्यांची झालेली अडवणूक, रस्त्याचा बदललेला प्रवास, त्यानंतर विमानानं करावा लागणारा प्रवास, आणि जर विदर्भातल्या त्या एखाद्या नेत्याकडे हा इशारा जात असेल, त्या फाईलीकडे जर इशारा केला जात असेल, तर याची सखोल चौकशी आता सरकारला करावीच लागणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? कारण अजितदादांच्या कुटुंबियांना जशी उत्तरं हवी आहे
तसंच त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्यांना या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. किंबहुना आपल्यालाही असेल. याचं कारण एवढंच की तुम्ही देखील राजकारणी मंडळी आहात. संवेदनशील असलेला नेता, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रानं गमावल्यानंतर झालेलं जे मोठं दुःख आहे ते आम्ही तुमच्या डोळ्यातही त्यावेळेला पाहिलेलं होतं. आता प्रश्न तोच आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार, कोण समाधान करणार? विशालजी, मला तेच आपल्याला या सगळ्या विषयामध्ये म्हणायचं आहे की दादांच्या निधनानंतर शंका व्यक्त करणं, चौकशीची मागणी करणं ही अतिशय स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. ती तुमची आहे, माझी आहे, सामान्य जनतेची, सगळ्यांची आहे. पण मग कुठली तरी फाईल होती आणि त्या फाईलमुळे उशीर झाला, मग त्यांच्यावर दबाव टाकला गेला विमानानं जा. अरे ते अजित पवार होते, तो काही कोण लेच्यापेच्या माणूस होता का? दादांवरती कोणी कुठल्या गोष्टीसाठी दबाव टाकू शकतो का? आणि दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, बरोबर. आदरणीय देवेंद्रजींचे मित्र होते, मुख्यमंत्र्यांचे सहकारी होते. कुठली तरी एखादी फाईल त्यांना हवी आहे, तो निर्णय चांगला झाला पाहिजे आणि ती फाईल मी प्रत्यक्ष घेऊन जाईल, हे फक्त दादाच करू शकतात आणि ते त्यांच्या सत्सद बुद्धीने निर्णय घेऊन करू शकतात. दादांच्या वरती दबाव टाकणारा, म्हणजे आपण प्रश्न विचारताय विशालजी, तुम्ही महाराष्ट्रामधले ज्येष्ठ संपादक आहात, अजित पवारांच्या वरती दबाव टाकणारा माणूस महाराष्ट्रात पैदा होईल असं वाटतं का आपल्याला? त्या दादा होते ते. आणि काय आहे की चौकशीची मागणी केली पाहिजे, त्याची चौकशी झाली सुद्धा पाहिजे. माझं तर मत आहे ती विमान कंपनी कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आमच्या लाडक्या नेत्याचा मृत्यू झालेला आहे ना, लोकांना मनामध्ये राग आहे. परंतु दादांच्या मृत्यूचं अशा पद्धतीचं जर राजकारण होणार असेल तर मला असं वाटतं हे काही बरोबर नाही. जबाबदार लोक, जाणते लोक याच्यामध्ये बोलतायत. आणि कसं आहे, हा विषय इतका संवेदनशील आहे ना, माझा रोहित पवारांना एक सल्ला आहे की आपण अतिशय अभ्यासू पत्रकार परिषद घेतली, अनेक मुद्दे मांडले, त्याकरता संशोधन केलं. आपण हे निश्चित लावून धरा, कारण सगळ्या तपास यंत्रणांवरती याच्यामुळं एक प्रकारे झटपट आणि चांगला तपास तर होणारच आहे, पण त्याचा एक दबाव असतो निश्चित. बरोबर आहे. परंतु रोहित दादा, या विषयाला घेऊन आपण जर काही भावनिक राजकारण जर खेळलं तर ते आपल्या अंगलट सुद्धा येऊ शकतं, कारण लोकांचा तो मूड नाही. बरोबर आहे. पण मग अजितजी, मृत्यूच्या बाबतीमध्ये कुठली तरी एखादी फाईल होती, मग विदर्भातला नेता होता, अरे अजित पवार होते ते. बरोबर आहे. त्यांनी उपस्थित केलेली शंका आणि त्याचं तुम्ही खंडन करताय. जाता जाता शेवटचा एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. अनेक VIP मंडळी अनेक वेळेला वेळ वाचावा म्हणून विविध विमान कंपन्यांचा वापर करताना दिसतात. अपघात कुठलाही असू दे, तो विमानाचा असू दे, रेल्वेचा असू दे किंवा रस्त्यानं जातानाचा असू दे, तो कोणत्याही कुटुंबियांना न परवडणारा आहे. त्या अनुषंगानं आता महाराष्ट्रात काही नवे नियम पाळले जायला हवे असं वाटतं का? कुणाचाही, नेत्याचाच कशाला, सर्वसामान्यांचा देखील मृत्यू होऊ नये या दृष्टीनं आता सरकारनं पावलं उचलणं गरजेचं असं वाटतंय का? नाही विशालजी, आपण सर्वसामान्य होतो. आपण काय रोज चार्टर्ड फ्लाईट मधनं किंवा हेलिकॉप्टर मधनं आपण फिरत नाही. बघा, लक्षात घ्या, कधीतरी कुठंतरी एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एखाद्या नेत्यांच्या बरोबर कधीतरी आपला या चार्टर्ड फ्लाईट मध्ये, विमानामध्ये बसण्याचा प्रसंग येतो. पण ज्यांना दररोज या सगळ्याचा वापर करावा लागतो त्या सगळ्या मंडळींनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं राम भरोसे कारभार आहे. याच्यामध्ये कुठेही वातावरण खराब आहे, एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला जर नियम पाळण्याची वेळ आली, मुळात मी सांगतो, अतिशय आदरपूर्वक सांगतो की वरिष्ठ नेत्यांवरती लोकांचा इतका दबाव असतो किंवा त्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह महाराष्ट्राच्या नाही, देशातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना असतो. आणि ही जी लोकभावना आहे, या लोकभावनेला बळी पडून बऱ्याच वेळेला ते रिस्क घेतात. पण माझी हात जोडून विनंती आहे सर्वच पक्षाच्या नेत्यांना, कारण आपल्याला कुटुंब आहे, तुमचे कार्यकर्ते आहेत, आणि एक मोठा नेता तयार व्हायला विशालजी 30-35 वर्ष लागतात. तेव्हा तो राज्य पातळीवरचा नेता तयार होतो. दीर्घ अनुभव त्याला यावा लागतो आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कौशल्य या नेत्याकडे आहे. बरोबर. तर माझी विनंती या सगळ्या नेत्यांना आहे, नेत्यांच्या आसपासच्या लोकांना सुद्धा आहे की असा एखादा माणूस, 2 माणसं असली पाहिजे की ज्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले पाहिजे की नाही, आपण गाडीने जाऊ, मुक्काम करू, उद्या सकाळी जाऊ. आणि लोकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की या नेत्यांना तुम्ही जो आग्रह करता त्याच्यामुळे ही मंडळी पावसामध्ये हेलिकॉप्टर चालवायला लावतात, धुकं असताना विमान उतरवायला लावतात आणि वेळेवरती पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात लोकांचं प्रेम म्हणून. पण वाहन अपघातामध्ये निदान माणूस वाचण्याची तरी शक्यता असते. हेलिकॉप्टरच्या किंवा विमानाच्या अपघातामध्ये एखादाच सुदैवी अहमदाबादच्या घटनेत एक तो माणूस वाचला, असं होत नाही. आपला माणूस जीवानिशी जातो. त्यामुळं जर गरज असेल तरच. आणि दुसरा एक विषय
की या निमित्तानं म्हणजे मी तर यापूर्वी ही मागणी केलेली आहे, अधिकृतरित्या केलेली आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व एव्हिएशन कंपन्यांकडे मशीनचे मेक्स, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग इयर्स आणि त्यांची वॉरंटी आणि त्यांची जी सगळी क्षमता आहे ती जरी कागदावर व्यवस्थित दिसत असली तरी डीजीसीएने त्याची नीट तपासणी करावी आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर्स आहेत का याची दर आठवड्याला किंवा महिन्याला तपासणी झाली पाहिजे. याचा खर्च या लोकांकडूनच वसूल केला पाहिजे, कारण हे अतिशय गंभीर आहे, भयानक आहे, दुःखद आहे, धोकादायक आहे. आणि आपल्या माध्यमातून मला पुन्हा एकदा एक सांगायचंय की याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले पाहिजे, कारण हा रांगडा आणि तितकाच हळवा नेता लोकांमधून गेला याचं दुःख आहे लोकांच्या मनामध्ये. पण दादा अंगार होते, हा अंगार गेल्यानंतर सुद्धा त्याचं इतकं तेज आहे की याच्यामध्ये खोट्या अफवा पसरवणं, याच्या आडून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेणं आणि दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देणं असं कृपया कोणी करू नये. केलं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं प्रेम आहे की या प्रेमाच्या तेजात जे लोक दादांच्या मृत्यूचं राजकारण आपल्या फायद्यासाठी करू पाहतायत ते जळून खाक होतील. आयुष्यभराची बदनामी आणि लोकांच्या मनात हे लोक उतरते. बघा, एवढा उमदा माणूस गेला विशालजीना. खरंच मी तुम्हाला सांगतो की पत्रकारितेत असताना नंतरही दादांशी जो काही संबंध आला, आमचे नातलग दादा होते, त्यामुळं एक गोष्ट मनामध्ये आहे की असा नेता, जो नेता महाराष्ट्राला फार फार आणखी चांगल्या पद्धतीने काम करून उंचीवर नेऊ शकला असता. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी 10 वेळा सांगितलं याच्यामध्ये की मी जवळचा मित्र गमावला, या सगळ्याची नीट चौकशी होईल, अतिशय सखोल चौकशी व्हावी हीच आपली अपेक्षा. आणि अपरिमित झालेलं जे राजकीय नुकसान आहे ते कधी भरून न येण्यासारखं आहे. धन्यवाद अजितजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या मंत्रालयातील दालनात अधिकृतपणे कामकाजाचा पदभार स्वीकारला. 31 जानेवारी रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन इतिहास रचलेला होता आणि आज विधिवत पूजा करून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा केलेला आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताना महायुतीमधील त्यांचे सहकारी आणि मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी त्यांची आवर्जून भेट घेत शुभेच्छाही दिल्या. चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवण्यात यश मिळवलं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये भाजपनं केवळ एका मतानं विजय प्राप्त केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर तर ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. पाहुयात या संदर्भातील आमचा हा स्पेशल रिपोर्ट. चंद्रपूर महापालिकेत भाजपचाच महापौर, संगीता खांडेकर महापौर तर प्रशांत दानव उपमहापौर. महापौर उपमहापौर पदासाठी भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. चंद्रपूर महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा मंगळवारी नाट्यमय शेवट झालाय. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं शेवटच्या क्षणी भाजपला पाठिंबा दिल्यानं सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली. भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताच्या फरकानं महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौर पदावर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची निवड झाली आहे. वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यानं बहुमताचा आकडा कमी झाला आणि निकालावर निर्णायक परिणाम झालाय. आमचे सुधीर भाऊ यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच सगळे आमचे नगरसेवक, सगळे बंधू, सगळे प्रभागाचे, त्यांना सुद्धा मी धन्यवाद करते. मी महापौर झाल्यानंतर आज मला त्याची संधी दिली आहे. तर या शहराचा विकास कसा होईल, पाणी व्यवस्था असो, रिंग रोड असो, महानगरच्या शाळा असो, सगळे मी या शहरासाठी पूर्ण प्रयत्न करेन. खूप आनंद आहे. चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व भारतीय जनता पार्टी मिळून चंद्रपूर शहराचा विकास करणार अशी मी आपला हमी देतो. भाजपनं जुळवलेलं सत्ता समीकरण. भाजप 23, शिवसेना 1, शिवसेना उभाटा 7, अपक्ष 1, एकूण 32. तर काँग्रेसचं फसलेलं सत्ता समीकरण. काँग्रेस 27, जनविकास सेना 3, बसप 1, एकूण 31. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्तेची चावी ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती होती.
ठाकरे सेनेनं महापौर पदासाठी सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेतली होती। राज्यात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशी वारंवार बोलणी झाली, मात्र त्याला यश येऊ शकलं नाही। किशोर जोरगेवार यांनी गिऱ्हे यांची भेट त्याचवेळी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गिरे यांची भेट सेनेसोबत जारी केली। सव्वा वर्षांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आला। दोन्ही पक्षांनी यावर सहमती दर्शवली आणि शेवटच्या क्षणी म्हणजे 10 वाजता युतीचा निर्णय जाहीर करण्यात आला। काँग्रेसमध्ये भांडण चालू होतं, म्हणजे भाजपसोबत आपण बघितलं की सकाळी 10:15 वाजता विधिमंडळ घरी बसले होते। विधिमंडळ वारंवार विनंती करत होते, खासदारांना आपण कुठेही शिवसेनेला माझ्या घरी तयार नव्हता। शिवसेनेला आपण त्या शिवसेनेला काय करायचे या त्यांची भूमिका होती, शिवसेना सोडून दे, ते शिवसेना सोडून ते सगळे हे करायला तयार होते, परंतु त्याच्यावरती आम्ही हे सगळं जाऊन आम्ही आमचा महापौर उपमहापौर करून घेतला। आमच्याकडे 27 होते, बहुमतसाठी 34 पाहिजे, पण उभाटावाले आमच्या सोबत नव्हते म्हणून सत्ता नाही बसली। सहकार्य का महाविकास आघाडीच्या सोबतच होते, पण त्यांनी भाजपकडे ऐन टाइमी मतदान जेव्हा करत होते ते भाजपकडे होते आणि महाविकास आघाडी करतच होते। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे युतीमध्ये। हा काँग्रेसला मोठा धक्का होता। मंगळवार सकाळपासून सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी सदस्य सभागृहात जाईपर्यंत सुरू होत्या, पण काँग्रेसनं शिवसेनेचं मन वळवण्यात फार उत्साह न दाखवल्यानं हातची संधी या पक्षाला गमवावी लागली आहे। या सर्व घडामोडीत MIMचे सदस्य अझर शेख यांच्या भूमिकेनं सर्वांना बुचकळ्यात टाकलंय। त्यांनी महापौर निवडीत तटस्थ भूमिका घेतली, तर उपमहापौर निवडीत काँग्रेस आघाडीला समर्थन दिलं। दुसरीकडे काँग्रेस बंडखोर प्रशांत दानव यांनी ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उपमहापौर पद मिळवले। राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका भाजप विरोधी असली तरी इथे मात्र त्यांनी भाजपला समर्थन दिल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त होतंय। वंचितनं मात्र सभागृहाबाहेर राहून एक प्रकारे भाजपला मदतच केल्याचं दिसून आलंय। शहर का माहौल कैसा था, लोग जानते थे कि क्या होने वाला है। आज अगर कभी बीजेपी सत्ता में आई है तो इसका पूरा श्रेय कांग्रेस के नेताओं को जाता है, उनके आपसी झगड़ों को जाता है। जिस तरीके से उनके आपसी झगड़े चल रहे थे उसकी वजह से आज कांग्रेस बीजेपी महानगर पालिका सत्ता में बैठी है। चंद्रपूरच्या जनतेनं जे 42 उमेदवार काँग्रेस भाजपच्या विरोधात निवडून दिले होते, त्या चंद्रपूरच्या जनतेच्या मॅन्डेटचा जो कौल दिला होता त्या कौलाचा हा अवमान आहे। अघोरी शक्तीनं मशाल पवार मनी पवारनी हा मिळवलेला विजय आहे। विरोधक म्हणून आम्ही त्या ठिकाणी यांचा प्रतिकार करू। या सत्ता स्थापनेत उद्धव ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची ठरली। ठाकरे गटाकडून प्रशांत दानव उपमहापौर पदासाठी रिंगणात होते। दोन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून महापौर पद 2 टर्ममध्ये वाटून घेण्यावर एकमत झालंय। पहिल्या 2.5 वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद ठाकरे गटाला देण्यात येणार आहे। सत्तेचा फॉर्म्युला काय ठरला? महापौर पद भाजप आणि शिवसेना उभाटा प्रत्येकी 1.25 वर्षांच्या 2 टर्ममध्ये वाटून घेणार। शिवसेना उभाटाचे प्रशांत दानव हे 5 वर्षांसाठी उपमहापौर असणार। स्थायी समितीचं अध्यक्षपद पहिल्या आणि 4थ्या वर्षी शिवसेना उभाटाकडे राहणार। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतापासून काही जागा कमी पडल्यानं पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौर पदावरून मतभेद निर्माण झाले। हा तिढा काही दिवसांपूर्वी दिल्ली स्तरावर सुटल्याचं सांगितलं जात होतं, मात्र तोपर्यंत राजकीय समीकरणं बदलली होती। चंद्रपूरच्या विकासाचं जे चंद्रपूरचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये आम्हाला एक मार्ग मोकळा झालेला आहे। भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नको अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात असतानाच चंद्रपूरमध्ये मात्र भाजप ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या या युतीमुळे जाहीर झाली आहे। त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। चंद्रपूरहून अनिल ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलेलं आहे. मात्र या ट्विटमधील एका विशिष्ट गोष्टीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत असताना अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अनेकांची नावं या ठिकाणी देत असताना माफ करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचा विशेष उल्लेख केलेला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण ट्विटमध्ये महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही साधा उल्लेखही करण्यात आलेला नाहीये. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनेही आपलं नशीब आजमावलेलं असताना आणि महायुती म्हणून एकत्र लढलेले असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रवादीला डावललं का, असा सवाल आता उपस्थित केला जातो. त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया. ते एकंदरीतच ट्विटमध्ये ते लिहितात, निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएवर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला विजय हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजप महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधलाय. भाषावादावरून राज ठाकरेंनी खोचक टीका करत भाजप आणि संघ परिवाराला चांगलंच सुनावलं. राज ठाकरे म्हणाले की मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला जी लोक जमलेली होती ती त्यांच्यावरील प्रेमापोटी आलेली नव्हती, तर ही गर्दी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी यंत्रणेच्या भीतीपोटी जमलेली होती. इतक्यावरच न थांबता त्यांनी या व्याख्यानाचा उल्लेख रटाळ प्रवचन असा केलेला होता. आजवर अशा रटाळ प्रवचनांना कुणीही आलं नाही आणि त्यामुळे आपल्या लोकप्रियतेबद्दलच्या कोणत्याही गैरसमजातून आधी बाहेर या असा थेट इशाराच त्यांनी दिलेला आहे. तसंच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत असताना राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला की आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्यामुळे आम्हाला कुणीही फुकटचे ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नये. राज ठाकरेंच्या या विधानामुळे आता मनसे विरुद्ध संघ आणि भाजप असा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.